रामकृष्ण हरी. श्री कृष्ण भगवान की जय. 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास, ज्या अधिक मासामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, व्रत, दान, धर्म, नामचिंतन, वैष्णव पूजन, ब्राह्मण पूजन, अनेकविध दान धर्माच्या त्या ठिकाणी आपल्याला विधी अधिक मासानिमित्त शास्त्राने सांगितलेलं आहे. अधिक मासामध्ये अधिक मासाचं महात्म्य काय आहे, अधिक मासाचा महिमा काय आहे, अधिक मासाची कथा काय आहे, आणि या कथेचं वाचन पठन आपल्याकडून झालं पाहिजे. परंतु आता अलीकडे वाचन पठन होत नाही. मग कमीत कमी श्रवण तरी त्या कथेचं व्हायला हवं. आणि म्हणूनच आपल्या संतांच्या अमृत वचने या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी अधिक मासाची कथा, अधिक मासाचं महात्म्य घेऊन आपण उद्यापासून रोज अधिक मास महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करणार आहोत. अधिक मासाची कथा घेऊन येणार आहोत. तेव्हा या पवित्र अशा पुरुषोत्तम मास अधिक मासामध्ये, मलमासामध्ये अधिक मासाचं महात्म्य आपल्याला ऐकता यावं, आपल्याला ते श्रवण करता यावं, म्हणून आपल्यासाठी मुद्दामून ही अधिक मासाची कथा ही मालिका उद्यापासून न चुकता रोज आपण प्रसारित करणार आहोत. आणि आपण ती न चुकता बघावी एवढी आपल्याला विनंती करतो. हा अधिक मास आपल्याला अधिकाधिक पुण्य फल प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. तेव्हा न चुकता ही अधिक मासाची कथा उद्यापासून आपल्या चॅनलवर आपण ऐकावी. आणि या चॅनलला संतांच्या अमृत वचने या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं, कथा शेअर कराव्यात, ऐकाव्या, लाईक कराव्यात. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची, विष्णू भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान श्री कृष्ण भगवान की जय.